श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता हे गोकर्णाचं वेल आहे आणि आज आपल्या झाडांना फुलं रोजच येतात. ती रोज गुलाब म्हणजे गोकर्णाची फुलं तोडती आणि देवांना वाहती. तर हा गोकर्णाचं फूल 7 कळ्यांचं आहे आणि हे फूल महादेवाला वाहिलं जातं. महादेवाचं प्रिय आहे. आणि त्यानंतर इथं बघू शकता मोगऱ्याला पण 4-5 फुलं आले होते. म्हणलं आज फुलं तोडावी आणि पूजा करून घ्यावं. रोज तर लेकरू करते, आपलं लेक करते. आणि ही बघू शकताय तुळशीचं पण इथं छान असं तुळशीचं एक देठ असं वरचं तोडलं आणि श्रीकृष्णाला अर्पण करावं म्हणलं. कारण थोडंसं काहीतरी तिथं गडबड झाली त्यामुळं एक फांदी अशी वाकली गेली होती. म्हणलं आता हेच टोक पुढचं हे करावं आणि श्रीकृष्णाला अर्पावं. बघू शकता एवढी अशी फुलं निघाले होते आणि हे घेऊन आता चालले आहे देवाला व्हायला. सकाळ सकाळी आज पूजा वगैरे आवरून घेतली आणि सगळ्या देवांना आज गुलाबाची फुलं होते. त्यानंतर कुंचन सेवा काल केली होती, ती विसर्जन करायची होती. मग काय उदबत्ती वगैरे लावलं आणि फुलं आधीच वाहिले होते मी जे आणलेले होते विकत्रीचे. आणि नंतर मग हे फुलं पण तोडले. आणि बघू शकताय मोगऱ्याचं फूल मी ॲक्च्युली तुळजापूरच्या आईला वाहत होते आणि स्वामींच्या पुढ्यात ते फूल पडलं. तर बघू शकताय किती छान असे फुलाने देवघर सजलेलं आहे. माझं देवघरापासून सुरुवात खूप छान झाली आज सकाळची. तर आणि आता नाश्त्यासाठी म्हणलं काहीतरी करावं किंवा म्हटलं आज साहेबांचा उपवास आहे म्हणून खिचडी करायची होती. मग इथं सगळ्या देवांचे नावं घेतले आणि छान अशी उदबत्ती वगैरे वाळून घेतलं आणि नाश्त्याला बसायला सुरुवात केली. तर चहा बनवून आणलेला होता, गरमागरम चहा होती. त्यानंतर बाहेरून आणलेलं होतं दादाची चिली मिली आणि वेपर्स. काय करता मुलांसाठी करायचं आणि म्हणलं आज खूप कंटाळा आला होता, सुट्टी होती त्यामुळं काय करावं अशाची इच्छाच झाली नाही. म्हणलं चला वेगळं काहीतरी त्यांच्या खिचडीसोबत. मला वेपर्स आणि लेकीला वेपर्स आवडतं म्हणून वेपर्स आणले आणि त्यांना चिली मिली हे त्यांना खिचडी केली होती. आणि खिचडी ही सगळ्यांनाच नाश्त्याला आमच्यात गरमागरम सगळे मुलं पण खातात आणि आम्ही दोघं पण खातो. तर तुम्ही बघू शकताय नाश्त्यासाठी इथं खिचडी घेतली होती आणि साहेबांना पहिले वाढून द्यायचं कारण पहिले त्यांना उशीर होत होतं. म्हणलं आधीच वेळ गेला होता देवपूजेत वगैरे देवाच्या म्हणजे पूजा अर्चा करण्यात. तर इथं खिचडी घेतली वाढून आणि मग इथं चहा आणला होता लेकीनी आणि मग इथं खिचडी सगळ्यांना वाढून घेतली. आणि इथं बटाटे छान असे बारीक चिरले होते त्यामुळे एक 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 खायचा बेत चालला होता. आणि सकाळ सकाळी ॲपल कापले होते, रात्री साहेबांनी येताना ॲपल आणले होते, 2 ॲपल कापून घेतले. सगळ्यांनी थोडं थोडंसं खाल्लं. आता मला राहते का नाही असं वाटत होतं पण भरपूर असे पीस राहिले होते. मग इथं ॲपल घेतलेलं आहे नाश्त्यासाठी आणि साबुदाण्याची खिचडी. त्यानंतर चहा गरमागरम आणलेला आहे आणि त्यासोबत खायला बाकीचं काही होतंच सगळं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा दुपारच्या जेवणात म्हणलं आज डोसे बनवावं आणि करायला गेले एकान झालं बोलतंच. हे काय डोश्याचं पीठ पातळ झालं का काही कळलंच नाही. त्यासाठी मी आयतं पीठ शक्यतो आणत नाही, आयतं पीठ बिघडतं म्हणून. आणि हे वेगळंच काहीतरी होऊन बसलं, मूडच गेलं काही करायचं आणि खायचं म्हणलं तर. कारण भूक खूप लागली होती, 2 वाजून गेले होते. म्हणलं आता साहेब पण आलेले आहेत तर चला पटकन डोसे बनवून घेऊया. तर रेडीमेड पिठाचा असं काहीतरी गोंधळ घालून ठेवला. शेवटी रागा होतं ते पीठ घेतलं चपात्याचं आणि पीठ चपात्या करून घेतल्या. म्हणलं हाय तेच खाऊन बसावं, काय करणार आहे आता. ते डोश्याचं पीठ बिघडलं का काय माहीत नाही, त्याच्यामध्ये काय फॉल्ट झालं ते कळलंच नाही. संध्याकाळी मग काय साहेबांचा उपवास होता शनिवार. म्हटलं चला मस्त आळूच्या वड्या करूया. खूप दिवस झाला आळूच्या वड्या केल्या नव्हत्या. आणि मग ह्यावेळेस काय त्याला काय म्हणजे शालो फ्राय पण केलं नाही आणि फोडणी पण नाही दिली. ह्यावेळेस डायरेक्ट तेलामध्ये तळून काढलं. कारण तळलेल्या वड्या घरात खूप फेवरेट आहे, सगळेजण खातात आवडीने. आणि जे शालो फ्राय करते त्यातले थोडेसे केले तरी त्यातले पण अजून उरतात. आणि ह्यावेळेस काय केलं म्हणून तळून घेतलं तर तळलेल्या वड्या सगळ्या संपल्या होत्या, फक्त 4 राहिल्या होत्या. मस्त अशा खरपूस ह्या तळून घेतल्या बघू शकताय तुम्ही. आणि भरपूर संडे बाजारातनं भरपूर आळूचे पानं आणले होते. 20ला 4 गड्ड्या भेटल्या होत्या. एका ह्याच्यामध्ये 5 पानं असतात म्हणजे 20 पानं होते हे 20 रुपयाचे. तर अशा पद्धतीने आळूच्या वड्या केल्या. याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकल्यामुळं अजून थोडं खुसखुशीत झालं. आणि लेकीला म्हणलं भांडे घे बाई घासून, इथं पडलेतले आता. तिनं घेतलं भांडे घासून आणि आळूच्या कांड्या ज्या उरल्या होत्या त्याची इथं भाजी करून घेतलेली आहे. आता याची काही रेसिपी वगैरे तुम्हाला दाखवलेली नाही आहे, रेसिपी कमीच येणार आहे आता तुम्हाला. ब्लॉग येणार आहे कारण आपल्या चॅनलला आता ब्लॉग म्हणतोय आपण. तर म्हणलं चला डेलीचं रुटीन दाखवायचं आपल्याला. रुटीन काय येतात बघू शकताय तुम्ही. हे बघा साहेबांचं इथे ताट भरलेलं आहे. ताटामध्ये वरण आहे, वरणावर तूप वगैरे सोडलेलं आहे. मस्त गरम गरम वरण आणि तूप म्हणलं की काय विचारू नका. आणि त्यात अमोलचं तूप होतं. आणि मग इथं आळूच्या वड्या भरून वांग्याची भाजी वगैरे केली होती, वरण भात आणि आळूच्या वड्याच्या कांड्याची भाजी होती. ते कांड्याची भाजी पुरुषांनी खावं म्हणतात पण आमचा पुरुष खातच नाही. आमच्या पुरुषाला वेगळंच काहीतरी लागतं. जे खायचं असतं पुरुषांनी ते खायला नको असतं. काय करायचं आता. चला म्हणलं नाही खाल्लं तर नाही खाल्लं. एक घास ताटाला वाढलं आपलं. म्हणलं
वटवागळाच्या जन्माला नाही जावं. मग असं मस्त छान भाजी केली, जास्त सरभरीत केली नव्हती, एकदम सुक्की भरून वांग्याची भाजी केली होती. ही माझ्या लेकाला आणि मुलीला खूप आवडते अशी भाजी, त्यामुळे त्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळा बेत केला आणि मस्त असं जेवणाचा बेत चालू झाला. सगळेजण म्हणून जेवायला बसलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता बराच उशीर झाला आहे. हे आळूच्या वड्याचा राडा म्हणजे काय विचारू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.